जांभळे सर. प्राची जांभळे सरांना हे करते. हो करते मी. आपलं अनम्यूट करून घ्या आणि मग बोलता येईल आपल्याला. जांभळे सरांना. हां सुरू करू. हो हो. नमस्कार सगळ्यांना येवकार. आज रामनाथ कृष्णा पै रायकर स्कूल ऑफ एग्रीकल्चर आणि किसान नेटच्या पुढाकारान हो एक वेबिनार जाता ज्याची गोंयान खूप गरज असा. हो वेबिनार करता असताना किसान नेटान जो पुढाकार घेतलेलो असा तो खूपच कौतुकास्पद असा आणि गोंयान व तरुणांपर्यंत युवकांपर्यंत विषय पावोवपा खातीर जे माध्यम असा ते रामनाथ कृष्णा पै रायकर स्कूल ऑफ एग्रीकल्चर जे मोठ्या प्रमाणाचेर RCPR स्कूल ऑफ एग्रीकल्चर म्हणून वळखतात. सुरवातीक RCPR स्कूल ऑफ एग्रीकल्चराची थोडक्यान तुमकां सगळ्यांक माहिती मेळची म्हणून हांव तुमच्या मुखार ही माहिती दवरता. रामनाथ कृष्णा पै रायकर स्कूल ऑफ एग्रीकल्चर हे एज्युकेशन सोसायटीन RCPR एज्युकेशन सोसायटीन 2013 सुरू केलें. 2013 ह्या वर्सा हायर सेकंडरी 10वी नंतरच्या भुरग्यां खातीर 11वी आणि 12वी एग्रीकल्चर वोकेशनल कोर्स उपलब्ध करून दिवपा खातीर हे सुरू केलें. हो 11वी आणि 12वीचो एग्रीकल्चर वोकेशनल कोर्स गोवा बोर्डा कडेन संलग्न असा. म्हणजे जे भुरगे हे 11वी 12वी पूर्ण करतात तांकां गोवा बोर्ड सर्टिफिकेट दिता. ताच्या नंतर एक मोठी गरज आशिल्ली की हे 12वी जाल्यानंतर भुरगे एग्रीकल्चराच्या स्ट्रिमीनूच उरचे आणि आज मोठ्या प्रमाणाचेर जी गरज असा ती एग्रीकल्चर वोकेशनलाची. वोकेशनल व्यावसायिक क्षेत्रांतूच तांकां स्किल ओरिएंटेड एज्युकेशन फुडल्या पावंड्याचेर कशें मेळटलें हेचे खातीर मागीर RCPR स्कूल ऑफ एग्रीकल्चर कम्युनिटी कॉलेज अशा पद्धतीचे 2016 सुरू जालें आणि सध्या 2 वर्सांचो हो एक कोर्स जाका एडवान्स डिप्लोमा म्हणटात तो सुरू जाल्लो असा. आता आमच्या कॉलेजीन 11वी 12वी आणि ताच्या नंतर पयले वर्स डिप्लोमा आणि दुसरे वर्स एडवान्स डिप्लोमा असो आणि एक 2 वर्सांचो गोवा विद्यापीठाशी संलग्न अशा पद्धतीचो हो कोर्स सुरू जाल्लो असा. ह्या कोर्सान हॉर्टिकल्चर रिलेटेड बऱ्योचश्यो गोष्टी आमी शिकयतात. तातून नर्सरी रेजिंग असा, मागीर क्रॉप प्रोडक्शन असा, तातून व्हेजिटेबल प्रोडक्शन, फ्रूट कल्टिवेशन, फ्लोरिकल्चर, गार्डनिंग, लँडस्केपिंग आणि त्याच बरोबर फार्म मॅनेजमेंट अशा पद्धतीचे आसात. त्याच बरोबर शेती खातीर ज्यो आवश्यक गजाली आसा तातून इरिगेशन, फार्म मशिनरी, एक्सटेन्शन वर्क, फार्म इकॉनॉमिक्स आणि त्याच बरोबर आता जो नवीन उद्योग शेतीच्या मळाचेर आणि इको टुरिझमाच्या माध्यमांतल्यान फुडें आता एग्रो इको टुरिझम हातूंतले सुद्धा शिक्षण भुरग्यांक मेळपा खातीर आमचो प्रयत्न आसा. ह्या सगळ्या सिलेबसान ताचो अंतर्भाव आसा. म्हणून सगळ्यांक विनंती आसा की ज्यांका ज्यांका शेती कडेन येवन शेती विशयांतले कितें तरी शिक्षण घेवन आपल्या फुडें करियर करपाचें आसा तांणी नक्कीच ह्या
विशयाचो विचार करचो की आपण 10वी जाल्यानंतर जे आता भुरगे 10वी जाल्ले आसात तांणी 10वी नंतर 11वी 12वी एग्रीकल्चर वोकेशनल करपा खातीर आणि ताच्या फुडें एडवान्स डिप्लोमा करपा खातीर आमच्या कॉलेजीन प्रवेश घेवं येता. आमचे प्रवेश आता सुरू जाल्ले आसात आणि त्याच बरोबर जे भुरगे एडवान्स डिप्लोमा करतात ते भुरगे ताच्या नंतर 3ऱ्या वर्सा खातीर BVOC बॅचलर ऑफ वोकेशनल इन एग्रीकल्चर ह्या कोर्सा खातीर एका वर्साच्या एलिजिबल जाता. म्हणजे हो कोर्स जाल्यानंतर भुरग्यांक डिग्री सुद्धा मेळपाक शकता. म्हणून भुरग्यांनी ह्या अभ्यासक्रमाचो नक्की विचार करचो. हे सगळें करता आसतना आमच्या कॉलेजीन शेतीच्या बरोबरच बाकीच्यो जायत्यो गजाली जातून एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आसा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटा खातीर स्पोर्ट्स, कल्चरल एक्टिविटीज, लिटररी एक्टिविटीज हाचो सुद्धा अंतर्भाव आसा आणि तातूंत आमचे भुरगे काही भायर वचून जैतिवंत सुद्धा जाल्ले आसात. त्याच बरोबर आमच्या कॉलेजीन वेगवेगळ्या गोंयांतल्या आणि गोंया भायल्या सुद्धा संस्थां कडेन टायअप केल्लो आसा. तातूंत ICR सेंट्रल कोस्टल एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट जी ओल्ड गोवा आसा ती, फार्मर्स ट्रेनिंग सेंटर आसात किंवा डायरेक्टरेट ऑफ एग्रीकल्चराचे वेगवेगळे फार्म आसतात. हांगा सुद्धा भुरगे वचून इंटर्नशिप ऑन जॉब ट्रेनिंग करतात. ह्या सगळ्याचो उपयोग भुरग्यांच्या स्किल वाडोवपा खातीर, स्किल शिकपा खातीर नक्की जावं येता आणि ताचे खातीर भुरग्यांनी नक्की ह्या सगळ्याचो विचार करचो. आमचे चेअरमन संस्थेचे श्री मांगिरीश पै रायकर हांच्या प्रयत्नांतल्यान हो सगळो यज्ञ 2013 पासून सुरू जाल्लो आसा. 2016 पासून हे कम्युनिटी कॉलेज सुरू जाल्लें आसा आणि आता नवीन बिल्डिंग आसा सावयवेरें, तालुका फोंडा ह्या जाग्यार हे कॉलेज आसा. आमची वेबसायटूय आसा www.rcpregrischool.com नावाची वेबसायट आसा. त्या वेबसायटीचेर वचून तुम्ही जाय ती माहिती ह्या सगळ्या हातून घेवपाक शकता. आजच्या वेबिनाराच्या संदर्भात तुम्ही सगळे जे जमलेले आसात तर वेबिनाराचो जो मुख्य विषय आसा तो युवकां खातीर एग्रीकल्चर आणि हॉर्टिकल्चर क्षेत्रांतल्यो संधी गोंयान कितें आसा ते कळपा खातीर आणि ह्यो जर संधी आमी पळयतले जाल्यार ताच्या खातीर आमकां शिक्षणूय उपलब्ध जावपाक जाय. म्हणून हे शिक्षण ह्या कॉलेजीन उपलब्ध जाता ते तुमच्या मुखार मांडपा खातीर ही आमी संधी घेतलेली आसा. सगळ्यांक परत एकदा येवकार. देव बरें. नमस्कार, मी मांगिरीश पै रायकर, रामनाथ कृष्ण पै रायकर स्कूल ऑफ एग्रीकल्चर तर्फे तुम्हा सर्वांचं या वेबिनार मध्ये स्वागत करीत आहे. सर्वप्रथम उद्यानश्री श्री कुलकर्णी साहेब यांच्या प्रयत्नाने आणि निरंजन देशपांडे यांच्या अनुग्रहाने हा वेबिनार इथे प्रस्तुत केला जाणार आहे. त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आज आपल्या पुढे माधवराव केळकर जे गोवा सरकारच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटचे पूर्व डायरेक्टर होते आणि त्याच्याही अगोदर त्यांनी हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन याचे ते मॅनेजिंग डायरेक्टर होते, जिथे त्यांनी या संस्थेची पूर्णत्वाप्रमाणे आणण्याचे काम केलेलं आहे आणि ज्यांना या संदर्भातली माहिती पूर्णपणे अवगत आहे अशा प्रकारचे एक विद्वान आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला जी काही माहिती मिळेल ती आपण अनुकरावी आणि मला वाटतं की आपण या दिशेने पाऊल आपलं पुढे टाकावं ही या वेबिनार मधून आमची एक कल्पना आहे. आता तुमका सगळ्यांक कोंकणीतल्यान हांव एक दोन शब्द सांगता की आज आमच्या फुडें श्री माधव केळकर हे जे एक्स डायरेक्टर आसा गोवा एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे, ते आमकां ऑपॉर्च्युनिटीज इन हॉर्टिकल्चर हाच्या संदर्भात माहिती दितले. आज आम्ही जर पळयता जाल्यार एक भयंकर वैश्विक महामारी जी आमच्या फुडें सगळ्यांक वेडून आसा, ग्रासून आसा आणि सगळ्यांक आमकां तांणी वेडून दवरलेले आसा, सगळ्या जगाक तांणी वेडून दवरिल्ले आसा. अशा वेळार आमी लॉकडावनांतल्यान निकत्या भायर सरल्या. लॉकडावनान आसतना आमी सगळ्यांनी कितें पळयलें तर गरजेच्यो वस्तू हाजे फुडें आमकां दुसरें कांयच दिसना जालें आनी गरजेच्यो वस्तू कितें तर फक्त खावपा जेवपाचें.
खावपा जेवपाचे आमकां वेवस्थीत वेळार मेळ्ळे म्हणून हो वेळ आमी तग मारून फुडें व्हेली आणि हे दिवपाक कश्ट करून काम करून आमच्या फुडें मेजार आमच्या हाडून दवरपी तो शेतकरी आणि त्या शेतकऱ्या खातीर आमी जगून वचून आमी फुडले पावल घालपाक शक्य जाले. त्याच बरोबर खुबश्या लोकांनी आमी आमच्या अशेंय काम केले की कोणे कुंडीन रोयले, कोणे फुडें जागो आसा जाल्यार तातूंत रोवन काडले, आपले तरेतरेच्यो भाजयो तांणी पिकोवन काडल्यो. तर अशा रितीन थोडोसो तरी तांणी शेतकारांची वावराचो आस्वाद घेतलो. आणि आता खुबश्या लोकांक अशें दिसून आयले की ह्या फिल्डान जर आमी हात घालोना जाल्यार ताजे शिवाय आमकां तरणोवपा येना. शेवटी एक कितें खरें की आमी एक विचार करूंक जाय की तुमकां कितें जाय, पेट्रोल जाय काय दूध जाय. पेट्रोल काय आमी पिवंक शकना, दूध आमकां जायच पडटा. तशेंच आमकां मिनरल्स म्हणजे वेगवेगळे तरेची जी धातू आसा ते काय आमी खावंक शकना. पयशे असले म्हणून तेय खावंक शकना. खरें रियलिटी फॅक्टर इज वी नीड फूड अँड द फूड प्रोडक्ट्स. आता ह्या हातून वावर जर करीत जाल्यार ताका एक खूब वाव आसा, कॅरियर फुडें आमचे घडूंक शकता. तर ह्या संदर्भात आज आमी ह्या विशयाचेर जेन्ना आमी भासाभास करतले, जेन्ना केळकर साहेब आमकां हॉर्टिकल्चरांतल्यो ऑपॉर्च्युनिटी बद्दल आमकां सांगतले, बारीक सारीन आमी ताजेर विचार करूंक जाय. ताजे पासून आमकां फायदो कितें जाता तो पळोवन घेवंक जाय. आणि ज्या ज्या लोकांक ही करपाक जाय तांणी आपले पावल फुडें काडूंक शकतले आणि ताजेर वावर करूंक शकतले अशें म्हाका दिसता. आणि आमी सगळे मिळून ह्या हातून आमी एक फुडाराचें पावल घालुया आणि देश संपन्न करूया. इतले सांगून हांव म्हजे सुरवेचे 2 शब्द सोंपयता आणि माधवराव केळकर जे आयचे प्रमुख वक्ते आसा तांकां हांव विनंती करता की तांणी आमकां ह्या संदर्भात 2 गोष्टी सांगच्यो. केळकर साहेब. धन्यवाद प्रकाश, रामनाथ बाब आणि प्रकाश बाब. रामनाथ बाबांनी म्हाका विद्वान बीन म्हटलो. इतलो विद्वान बीन काय हांव ना, पण काम करता आसतना जे कितें अनुभव आयले ते मातशे एक शेअर करता आणि म्हजे जे कितें तातूंतल्यान विचार आसा ते हांव मांडपाचो हांगा प्रयत्न करता. Am I audible to all? Yes, Yes, sir. Yes, sir. ओके. आणि प्रेझेंटेशन 1 मिनिट. व्हेरी मच ऑडिबल सर. ओके. प्रेझेंटेशन दिसपाक लागले न्ही? हॅलो. नाही सर ना. अजून. नाही अजून नाही. नाही. ओके. दिसता? नाही. शेअर नाही, sir. स्क्रीनवर क्लिक करून नाही दिसत? केळकर सर हा. शेअर स्क्रीनवर क्लिक करून चेक करा. 1 मिनिट. हा. हिरवं बटन आहे ते शेअर स्क्रीन, हा. ते क्लिक केल्यानंतर हा दिसायला लागला ना. आता दिसायला लागलं ना? हा आता दिसलं. हो, आता चालू करा. हो 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 परफेक्ट. ओके. झालं? हा मस्त झालं सुरुवात. ओके. म्हाका जो विषय दिल्लो आसा तो म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज फॉर यूथ इन एग्री हॉर्टिकल्चर सेक्टर इन गोवा. एक्चुअली ऑपॉर्च्युनिटीज फॉर यूथ इन एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर अशें म्हणटा आसतना ताच्या बरोबर ग्रामीण अर्थवेवस्था सक्षम कशी जातली आणि तरणाट्यां खातीर जोडधंदे कशे उपलब्ध जातले अशा पद्दतीन आमकां एक विचार करचो पडटलो आगामी काळा खातीर. एक बारीक सगळ्या हातूंतल्यान जर विचार केलो जाल्यार गोंयचे जे टोटल उपलब्ध भौगोलिक क्षेत्र जे आसा ते 3,61,000 हेक्टर आसा. पैकी जवळजवळ 33% हे वनक्षेत्र आसा, 33% हे जवळजवळ एग्रीकल्चर आणि उरलेली जी आसा ही फिगर्स मातशी वेगळी जावपाक जाय.
आणि उरलेले 33% जी आसा ही रस्ते बिल्डिंगो हाचे भितर अंडर आसा. म्हणजे फक्त 1,25,000 हेक्टर जमीन ही आमकां शेती खातीर उपलब्ध आसा. आता लँड होल्डिंग जर आमी पळयलें जायत सायज ऑफ लँड होल्डिंग जाल्यार अर्धा हेक्टर म्हणजे 5,000 स्क्वेअर मिटरा पेक्षा कमी जमीन आशिल्ली होल्डिंग्स ही 37,688 म्हणजे 60% जमीन 60% होल्डिंग्स ही अर्धा हेक्टरा पेक्षा कमी आसा. अर्धा हेक्टर ते 1 हेक्टर इतली लँड होल्डिंग्स ही 13,267 आसा. आणि 1 ते 2 हेक्टर इतली जमीन ही ह्याची लँड होल्डिंग्स ही 6,576 इतली आसा. म्हणजे 60% लँड होल्डिंग्स जी आसा ही अर्ध्या हेक्टरा पेक्षा कमी आसा. 21% लँड होल्डिंग्स ही 1 हेक्टर 5,000 स्क्वेअर मीटर ते 1 हेक्टर हाच्या मदीं आसा. एकूण कितें तर 81% लँड होल्डिंग्स ही 1 हेक्टरा पेक्षा कमी आसा आणि 92% लँड होल्डिंग्स ही 2 हेक्टरा पेक्षा कमी आसा. म्हणजे आमचो लँड होल्डिंग सायज जो आसा वो खूपच कमी आसा आणि तातूंतल्यान आर्थीक दृश्ट्या किफायतशीर शेती कशी करतले आमी ताचो आमी विचार करपाक जाय. आमची लोकसंख्या जर पळयली जायत जाल्यार टोटल 13,47,000 लोकसंख्ये पैकी जनरल 11,61,000, शेड्यूल कास्ट 23,791 आणि शेड्यूल ट्रायब 1,62,000 इतली आमची लोकसंख्या आसा. पॅटर्न ऑफ कव्हरेजान एक इन शॉर्ट सांगू सोदता की इरिगेशनाच्या अंडर जे क्षेत्र आसा हे 38,000 हेक्टर आसा. टोटल ग्रॉस क्रॉप एरिया 1,60,000 दिल्ली जर जायत जाल्यार तातूंतली हॉर्टिकल्चराच्या अंडर 1,00,000 हेक्टर पैकी काजीची जवळ जवळ 56,000 ते 57,000 हेक्टर इतली जमीन जातली. आमचे वातावरण जर पळयलें जायत जाल्यार उष्णतामान जे आसा ते गरमेच्या दिसांनी 24 ते 36 डिग्री सेंटीग्रेड, थंडीच्या दिसांनी 21 ते 30 डिग्री सेंटीग्रेड आणि पावसाच्या दिसांनी 23 ते 32 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे एक समशीतोष्ण हवामान अशें आमी म्हणया, एक आदर्श हवामान अशें हें आमकां लाभिल्लें आसा. आमची ह्युमिडिटी जी आसा ती 75 ते 95% आणि पावसाळो आमचो जून ते सप्टेंबर हातूंत भितर आमकां 2,800 मिलीमीटर इतलो पावस मेळटा. म्हणजे जवळ 112 इंच पावस आमकां मेळटा. आमच्या मातयेचो जर गुणधर्म पळयलो जायत जाल्यार रेड लॅटरेटिक सॉइल्स म्हणजे मुरमाची जमीन pH 5 ते 6.5 आणि जमनीचे नेचर जे आसा ते लाईट वेल ड्रेन्ड सॉइल्स. सगळ्यात महत्वाची गजाल म्हणजे पुअर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आणि न्यूट्रियंट स्टेटस जर पळयलो जायत जाल्यार स्फुरद आणि पालाश हे खूप कमी आसा. त्या मनान नत्र हे बरें आसा आणि किनारपट्टीची जी जमीन आसा तातूंत भितर वॉटर टेबल हाय आसा. बाकीच्या कडेन कमी चड अशा पद्दतीन वॉटर टेबल खोल किंवा वयर अशें आसूंक शकता. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनान जो डेटा साधारण 2017 काडिल्लो त्या प्रमाणे एवरेज इन्कम ऑफ अ फार्मर ही 91,098 पर इयर. तातूंतले इन्कम थ्रू फार्मिंग 16,893, इन्कम थ्रू डेअरी 15,097, इन्कम थ्रू नॉन फार्मिंग ऍक्टिव्हिटीज 12,243 आणि लेबर आणि सॅलरी हातूंतल्यान लेबर वेजीस हातूंतल्यान 46,865 इतले आसा. आता शेतीच्या गोंयच्या दृश्टीन विचार करता आसतना आमची जी बलस्थानां जी आसात त्या बलस्थानाचो जर विचार करतलो जायत जाल्यार वॉर्म वेदर, एक बरें वेदर हवामान आमकां बरें आसा. पावसाचे जेन्ना मुसळधार पावस सोडटा ते काही मर्यादीत दीस जर सोडले जायत जाल्यार वर्सभर आमकां बरो सूर्यप्रकाश मेळटा. आमकां भाजी पाला फळ फळावर एका एश्युअर्ड मार्केट गॅरंटी तुम्ही माल घेवन वता आणि तुमकां मालाक डिमांड आसा अशा पद्दतीचे हे मार्केट आमचें आसा. वाहतुकीची आमचे कडेन साधनां दळणवळणाची साधनां रस्ते बीन सगळें बरें उपलब्ध आसा. कम्युनिकेशन मिडियम हें सगळें बरें आसा. जे कितें भाजी आमी तयार करता जावं विकूंक सोदता ताचे खातीर गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन आसा जेंचे प्रत्येक तालुक्यांनी प्रोक्युरमेंट सेंटर्स आसा आणि वेंडर्स आउटलेट्स जी आसा ती आउटलेट्स जवळ 1000 आउटलेट्स तांचे आसा. आमच्या हाय पर कॅपिटा इन्कम आमच्या गोंयचो हो जावन आसा. आमची विकनेस दुर्बल स्थानां जर मर्म स्थानां जर पळयली जायत जाल्यार सगळ्यात पयली गजाल म्हणजे शेतकारांची जमीन होल्डिंग जी आसा ते खूपच कमी आसा. त्यामुळे म्हणजे जमिनीचे क्षेत्रफळ कमी आणि डोंगराळ अनड्युलेटेड लँड होल्डिंग आशिल्ल्या कारणान मेकॅनायझेशन मातशें कठीण पडटा. पावस चड जाता ताका लागून जमनीची धूप जावप जावं रोग किडी पडप अशा पद्दतीची परिस्थिती मातशी चड आसता. जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी खूपच कमी आसा.
खाजना जी आसा या खाजनान आमी पावस गेल्या उपरांत कांयच पिकावळ घेवंक शकना. कित्याक तर वॉटर टेबल जरी हाय असले तरी सगळें उदक हें खारें आसता. इरिगेशन फॅसिलिटीज आमकां मर्यादीत आसात. स्वीट वॉटर कल्चर, एक्वाकल्चर जर करतले मत्स्योत्पादन जाल्यारय ताका मर्यादा आसा. दुग्ध उत्पादन आमचें खूपच कमी आसा आणि प्रोसेसिंग फॅसिलिटीज ज्यो आसा त्यो आमकां कमी आसा. अशे सगळे आमची विकनेसीस आसात. ऑपॉर्च्युनिटीज आमी जर पळयतले जायत जाल्यार ए व्हेरी बीग मार्केट ऑफ फ्लोटींग एंड लोकल पॉप्युलेशन. फ्लोटींग कित्याक तर आमचे कडेन ट्युरिस्ट भरपूर येतात वतात. लोकल पॉप्युलेशन आमचें खूप आसा आणि ताका लागून मार्केट आमकां लोकल मार्केटच भरपूर आसा. स्कोप फॉर डेव्हलपमेंट ऑफ प्रोसेसिंग इंडस्ट्री एज अ हब फॉर एक्सपोर्ट्स ऑर मार्केटिंग विथ रॉ मटेरियल. कितें आसा की जरी आमचे कडेन उत्पादन कमी असलें तरी सुद्दां हे सगळे बेळगांव आसतले, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, कारवार ह्या सगळ्या जिल्ल्यांतल्यान जे रॉ मटेरियल आसा ते रॉ मटेरियल जर तर आमी प्रोसेस करूंक शकले जाल्यार आमकां तातूंत भरपूर वाव आसा आणि तातूंतल्यान आमकां एक्सपोर्ट करपाकूय भरपूर वाव आसा. खाजना जी आसा तातूंत भितर आमी इंटिग्रेटेड फिश फार्म करूंक शकता. पोळी ज्यो आसा तातूंत भितर आणि एक्झिस्टिंग एरिया जी आसा तातूंतय आमकां वाडोवपाक प्रोडक्टिविटी वाडोवपाक भरपूर स्कोप आसा. लोकल वातावरणाक फेवरेबल अशा पद्दतीची गोरवां आमी तयार करूंक शकतात. फॉडर सेंटर्स आमी तयार करूंक शकतात जेणे करून गोरवांची आमी निगा राखूंक शकतले. आमकां गोंयान भितर एग्रीकल्चर डिपार्टमेंट, एनिमल हजबंडरी ह्या सारख्या सगळ्या डिपार्टमेंटाच्यो स्किमीचो लाभ आमकां बरो मेळूंक शकता. आता थ्रेट्स आमकां थोड्यो ज्यो चिंतेच्यो गोष्टी ज्यो आसा, एक म्हणजे कितें आसा की अल्टरनेट एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज इन सर्व्हिस सेक्टर इन्क्लुडिंग मायनिंग एंड टुरिझम. हे एका वेळार आशिल्ले की शेती ना जाल्यार पर्यायी आमकां रोजगार आसतालो. तातूंतले मायनिंग तर बंद जाल्ले आसा आणि कोविडाक लागून टुरिझमूय बंद जाल्ले आसा. तातूंत एक लक्षांत आयलां की हे जरी आमी ते वटेन जरी गेले तरी शेवटी आयज हे सगळ्या हातूंतल्यान धक्के खावन भरपूर तरणाटो तरुण वर्ग व परत शेती कडेन वळिल्लो आमकां दिसता. भाजीपालो पिकयतना आणि विकतना अशा पद्दतीन दिसता आमकां. हाय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आमची जी मजुरी जी आसा, मजुरीचे दर हे आमचे कडेन खूपच हाय आसात आणि ताका लागून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आमचो वाडटा. मायनिंगाक लागून मायन व्हांवून गेले आणि शेतान गेल्या अशाक लागून शेतां डॅमेज खूप जाल्लो आसा आणि त्याच प्रमाणे ज्या जाग्यार मायनिंग जाल्ले आसा त्या जाग्यार वॉटर टेबल सकयल गेल्ल्या कारणान ताका लागून आशिल्ल्या जमनीक पाणी मेळना अशी परिस्थिती आसा. इब्राहिमपूर सारख्या जाग्यांनी आमकां पूर बीन हांचोय बीन सामनो करचो पडटा आणि मार्केट रेट हे भरपूर फ्लक्च्युएटिंग आसा. खाजनाचे बांद जे आसा हाची निगा ही मातशी व्यवस्थित राखली वचना किंवा दुर्लक्ष जाता अशें म्हणुया आमी. कापणेच्या वेळार, हार्वेस्टिंगाच्या वेळार आमकां बरोबर लेबर मेळना आणि पाळीव जनावरां आणि जंगली जनावरांचो आमकां जंगली श्वापदांचो भरपूर त्रास जाता. अशा पद्दतीच्यो ह्यो मेन आमच्यो ज्यो थ्रेट्स आसात त्यो थ्रेट्स आसात. एक मेन गोष्ट जर पळयली जायत जाल्यार एवरेज सरासरी गोवन शेतकार जो आसा तो आर्थीक दृश्ट्या किफायतशीर अशी जमीन ताची ना आणि तशी जमीन ना म्हणच्या पेक्षा ताणें जर तर पारंपारीक पद्दतीन जर तर कल्टिवेशन केलें आणि सगळे ज्यो कितें सिजनल हवामानाच्यो जे रिस्क ज्यो आसात ते जर तर आमी फेस करपाचो जर प्रयत्न केलो जाल्यार तातूंतल्यान आमकां शेतकाराक खूपच त्रास जाता, नुकसान सोंसचें पडटा. लॅक ऑफ स्टोरेज फॅसिलिटीज ह्यो एक गोष्टी आसा. कितेंय नवीन विकास करतलो जाल्यार ताचे कडेन मुद्दल भांडवल हाची कमी पडटा. टेक्निकल नॉलेज, मार्केटिंग स्किल्स ह्यो ताचे कडेन कमी पद्दतीन आसात. ह्यो आमच्यो काही थ्रेट्स आसात. जाल्यार तरी सुद्दां आयच्या ह्या ऑकरन्स ऑफ कोविड जो आसा, कोविड आयिल्ल्याक लागून अशें दिसपाक लागलां आमकां की आमचे तरणाटे जे आसा हे परत शेती कडेन येवपाक लागल्यात, शेतीन भितर उत्साहान भाग घेवपाक लागिल्ले दिश्टी पडटा. आतां हाचे फुडें जर तर आमकां तरणाट्यांचो जर इन्वॉल्वमेंट हातूंत सहभाग जर शेतीन भितर वाडोवपाक जाय जाल्यार काही गोश्टी कडेन आमकां लक्ष दिवचें पडटलें. तें म्हणजे शेती किफायतशीर धंदो जावपा खातीर, फायदेशीर धंदो जावपा खातीर आमच्या तरुणांक एक व्यावसायिक दृश्टिकोन, प्रोफेशनलिझम हे आमकां आमच्या तरणाटे भितर इन्कल्केट करचें पडटलें. त्याच बरोबर बाकीच्या वेळार जेन्ना ऑफ सिजन आसता की खाजनांतले आतां समजा भात रोयले, भात जाल्या उपरांत तांचे कडेन
काही जाग्यान काही पिकावळ घेवंक शकना जाल्यार तांकां जोड धंदे कितें तरी घेवपा खातीर तांकां मार्गदर्शन आमी दिवचें पडटलें, ताची कितें तरी एक वेवस्था आमकां लावची पडटली. एक शेती बद्दल, आपणाल्या व्यवसाया बद्दल एक स्वाभिमान, निष्ठा आणि कष्ट करपाची जी एक म्हणजे श्रममूल्य जे आसा ताची एक किंमत, ताचो मान सन्मान हो आमकां करचो पडटलो. तरणाट्यांनी तो भितर आमकां जागोवचो पडटलो. फ्लक्च्युएटिंग प्रायसीसाचो म्हणजे बाजारांतले जे रेट्स असतात ते चड उतार जायत असतात. तो जेन्ना रेट बाजारांतले जेन्ना चड आसता, म्हारग जेन्ना आसता भाजयो, ताचो फायदो घेवन उत्पन्न कशें वाडोवपाचें, आपणालें आर्थीक उत्पन्न हाच्या पद्दतीन प्लॅनिंग कशें करपाचें की जेन्ना बाजारांत भाजी कमी आसा तेन्ना आमची भाजी येवपाक जाय, अशा पद्दतीन एक तांकां मदत करची पडटली प्लॅनिंग करपा खातीर. तांकां कश्ट करपाक, परिश्रम करपाक प्रोत्साहन दिवचें पडटलें. आणि केन्ना समजा काजी लायतलो किंवा नवीन माड रोयतलो जाल्यार तें जाल्यार लॉंग टर्म बिझनेस. शॉर्ट टर्म म्हणजे माड लायले उपरांत मदीं जी जागो आसा तातूंतल्यान केळी आसतली, हळद आसतली, अननसां आसतली, अशा पद्दतीचे उत्पन्न घेवन एक शॉर्ट टर्म आनी लॉंग टर्म बेनिफिट्स घेवपाच्या दृश्टीन तांकां एक प्लॅनिंग हें करचें पडटलें. खऱ्यांनीच एक गरज आसा की हो जो प्रायमरी लायव्हलीहूड एक्टिविटी जी आसा मेन की एग्रीकल्चर म्हणटा ती सगळ्यात मुख्य एक्टिविटी जी आसा तातूंत भितर आज तरणाट्यांक परत हाडपाची ही गरज जावन आसा. त्याच बरोबर महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरण जर तर आमी पळयलें जायत जाल्यार आमी महिलांक सदांच आमी आदिशक्तीचें रूप अशा पद्दतीन पळयतात. आणि ताका लागून तांकां जर तर शिक्षण दिलें, तांकां जर तर आमी सक्षम केलें जाल्यार देशाची शक्ती आणि कुटुंबाची, समाजाची शक्ती ही डबल द्विगुणीत जावंक शकता हे आमी लक्षांत घेवपाक जाय. आणि त्या पद्दतीन एक जागृतताय या बायल म्हणजे महिला वर्गा भितर करची पडटली. तांचो व्यक्तिगत तसेच राजकीय दृश्ट्या, आर्थीक दृश्ट्या तांकां एक प्रोडक्टीव करचें पडटलें. आणि त्याच बरोबर तांकां तांचो इंडिपेंडंट स्वतंत्र विचार करप, स्वतंत्र डिस्कशनान भाग घेवप, अशा पद्दतीन एक तांकां जागृत नागरीक हे आमकां तयार करपाची गरज आसा. ह्या सगळ्या हातून एक आमी लक्षांत घेवपाक जाय की एखाद्या कुटुंबाचें जर तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ फॅमिलीचो विकास व्यवस्थीत जर जावपाक जर जाय आसत जाल्यार जी बायल मनीस आर्थीक इकॉनॉमिक एक्टिविटीन सहभाग घेता ती केन्ना केन्ना आपणाल्या हाचे खातीर उदरनिर्वाहा खातीर 30-40 किलोमीटर पयस इतली वता आणि 30-40 किलोमीटर परत येता. म्हणजे वन वे जर्नी ही जवळजवळ 30 ते 40 किलोमीटर जाता. आणि ताका लागून घरा येवन परत तांकां भुरग्यांची काळजी घेवप, बाकीची घरची कामां करप हातूंत भितर भरपूर कश्ट उठोवचे पडटा. आणि म्हणून दादले मनशांनी सुद्दां तांकां एम्पावरमेंट करता आसतना ह्या हातून आमचो सहभाग दाखोवचो पडटलो. तांकां सुशिक्षीत अशें म्हणटा आसतना तांकां रोजगार, गेनफूल एम्प्लॉयमेंट की जेणे करून तांच्या ते खंयचो तरी व्यवसाय करूंक शकतले अशा पद्दतीचें शिक्षण, अशा पद्दतीच्यो स्किल्स तांकां आमी दिवची पडटली. तांची एबिलिटी, क्षमता वाडोवची पडटली. तांकां स्वावलंबन वाडोवचें पडटलें. आणि जेणे करून एक कुटुंब तशेंच ग्रुप्स आणि गांव जो आसा वो सेल्फ रिलायबल जावंक शकतलो. अशा पद्दतीची एक आमकां प्रयत्न करचो पडटलो. ह्या सगळ्या हातून बायलांचो एक कॉन्फिडन्स आमकां वाडोवचो पडटलो. बायलांचे सेल्फ हेल्प ग्रुप्स फॉर्म करप, तातूंतल्यान व्हॅल्यू एडिशन, स्टिचिंग क्लोथ्स, क्राफ्ट एटसेट्रा अशा पद्दतीचे उपक्रम तांचे कडल्यान करून घेवप. अशा पद्दतीचे आमी महिला महिला सबलीकरणा खातीर करचे पडटले. एक गोष्ट हांगा हांव मुद्दम लक्षांत हाडूंक सोदतां की मराठीतून सांगायचं झालं तर आजची आपली लोकसंख्या जगाची साधारणपणे 750 कोटी आहे. आणि याच्यामध्ये भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे, चीनची लोकसंख्या 140 कोटी आहे. आणि प्रामुख्यानं आता लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढतीये, ही भारताची वाढतीये आणि बाकीचे आशियाई देश यांची वाढतीये. साधारणपणे इसवी सन 2050 दरम्यान जगाची लोकसंख्या 900 कोटी इतकी होणार असं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 60% पॉप्युलेशन, 60% संख्या ही तरुणांची असणार आहे.
आणि अन्नाची गरज, फूड रिक्वायरमेंट ही जवळजवळ 70% वाढणार आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये ही 60% लोकसंख्या जी आहे, दिस कॅन बी सीन ॲज अ ट्रिमेंडस वर्कफोर्स. यांना जर काम, यांची जर कार्यक्षमता जर आपण वापरू शकलो तर त्याच्यातून भरपूर मोठी शक्ती आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या गावामध्ये निर्माण होऊ शकते. आणि त्याच्यासाठी त्यांना उपक्रमशीलता, काहीतरी उपक्रम द्यावे लागतील. आणि एका बाजूने लोकसंख्या वाढणार, त्याच बाजूने दुसऱ्या बाजूने कृषी क्षेत्र हे कमी होत जाणार आहे. आणि ह्या सगळ्या हाका लागून जर आम्ही हॉर्टिकल्चरचो स्कोप जर पळयलो जायत जाल्यार गोंयचे क्लायमेट, हे वातावरण, हवामान काजू आंब्या खातीर एक पोषक आदर्श अशें वातावरण आसा. गोंयच्या काजींक डिमांड खूप आसा. गोंयच्यो व्हेरायटी मानकुराद आसतल्यो, हिलार आसतल्यो आंब्याच्यो, ह्यो व्हेरायटी ह्यो वर्ल्ड क्लास व्हेरायटीज आसात. नाल्ल, सुपारी, मिरी ह्या सगळ्याचे हांगा उत्पन्न बरे भशेन जावंक शकता. आमच्या गोंयच्यो भाज्यो ज्यो आसा एका तसो पळोवपाक गेल्यार भरपूर डिमांड आसा. मागीर हरवी मिरची आसतली, तांबडी मिरची आसतली, भेंडी, घोसाळीं, बिमला, करमला, तारवटी मिरची वगैरे वगैरे. त्याच प्रमाणे मध उत्पादन हे आता आमचे कडेन नव्या हातून सुरू जाल्लें आसा. आता हे सगळे जर तर आमकां प्रॉफिटेबल जर करचे पडटले जाल्यार थोड्यो गोष्टी आमच्या लक्षांत घेवच्यो पडटल्यो. की एक म्हणजे शेतकारां भितर प्रॉपर ग्रोथ पॅटर्न हो आमकां अभ्यास करचो पडटलो. फिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट्स ऑफ द क्रॉप अभ्यास करचो पडटलो. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगता हांव की मिरी जी आसा, मिरी 3-4 प्रकारचे फुटवे येतात. एक जे जमनी वयल्यान वतात तांकां आमी रनर शूट म्हणटात. एक जे दुसरे प्रकारचे असतात आणि म्हणजे तांकां कांय येना. आणि तातूंतल्या प्रोडक्टिव्ह शूट जे असतात ते प्लेजिओट्रॉपिक शूट जे म्हणटात तेच फक्त प्रोडक्टिव्ह असतात. आणि ते ओळखून ते वाडोवपाचे, बाकीची जर आमी छाटणी जर केली जायत जाल्यार मिरीचें उत्पादन वाडूंक शकता. फिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट जर आमी लक्षांत घेतली जर जायत जाल्यार काजींक सारें हें ऑगस्ट शेवटच्या आठवड्या जावं सप्टेंबर फर्स्ट वीक पर्यंत सारें दिवपाक जाय. ताचे उपरांत जर तर सारें दिलें जाल्यार चवरां कमी येतात आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चड जाता आणि उत्पादनाक मार बसूंक शकता. त्यामुळे जी कामां ज्या वेळार करपाक जाय त्याच वेळार करपाक जाय. ताका लागून जे पिकावळ आमी घेता ताची म्हायती वेवस्थीत आमी करून घेवची पडटली. कॅनोपी मॅनेजमेंट आणि इंटरक्रॉप ही महत्वाची गजाली हळूहळू जावपाक लागल्यात. कॅनोपी मॅनेजमेंट कित्याक खातीर तर आंब्याचें झाड जर आमी पळयलें जाल्यार भितरल्यान बीन खांदे जे वाडिल्ले दिसतात तातूंतल्यान झाडाची नाका जाल्ली अन्नद्रव्य जी आसा ती म्हणजे नाका त्या जाग्यार वतात आणि तातूंतल्यान उत्पादन वाडींक कांय फायदो मेळना. त्याच प्रमाणे ही जे मदले जे खाणे जे असतात तातूंत किडी, रोग अशा पद्दतीची ह्योय पोसले वतात. त्यामुळे भितरले सगळे हे करून जर तर आमी खाणे जे कट केले आणि जाल्यार ताका एक फायदो जातलो तो म्हणजे वारे बरे घोळटले, किडी, रोग कमी जातले. आणि ज्यो प्रोडक्टिव्ह खाणे जे असतात ते फक्त सूर्यप्रकाश जेंका मेळटात तेच प्रोडक्टिव्ह खाणे असतात. ते प्रोडक्टिव्ह खाणे जर तर आमी वेवस्थीत सांबाळले जाल्यार आमचें उत्पन्न वाडूंक शकता. इंटरक्रॉप ज्या वेळार झाडां लावल्या उपरांत मदीं जेन्ना जागो आसता त्या जाग्याचो फायदो घेवन कितें तरी इंटरक्रॉप घेवपाचो अशा पद्दतीन आमी करूंक शकतात. हाय डेन्सिटी प्लांटेशन हो आतां नवीन विशय येवपाक लागिल्लो आसा. हाय डेन्सिटी प्लांटेशन म्हणजे पयलीं आमी आंब्या भितर जे 10 मिटराचें अंतर दवरताले तें अंतर जर कमी जर दवरलें जायत जाल्यार तें अंतर कमी दवरले उपरांत आमकां बेग्यान उत्पन्न मेळूंक शकता. आणि त्याच प्रमाणे कॅनोपी मॅनेजमेंटाच्या आदारांतल्यान आमी जर छाटणी जर वेवस्थीतपणान मेंटेन केली जाल्यार आमकां जमनी वयल्यान रावूनच किंवा चड वयर चड नासतना आमी आंब्याची काडणी काडूंक शकतले, उत्पादन काडूंक शकतले आणि सगळी पिकाचे मेंटेनन्स हे सोयीस्कर जावंक शकता. ऑर्गेनिक कल्टिवेशन हे आता लक्षांत आयिल्लें आसा की ऑर्गेनिक कल्टिवेशनाची क्वॉलिटी जी आसता ती बरी आसता. ऑर्गेनिक कल्टिवेशना पासून विषारी पदार्थ हे अन्न पदार्थांत दिसना. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट हो तातूंतलो एक म्हत्वाची गजाल आसा. आमी आंब्या वयले जे मूस आसात ते जर मूस कंट्रोल करपाक जाय जाल्यार आमी फेरोमोन ट्रॅप्स, मुसाचे सापळे लायतात. जावं पंचगव्य जर फवारले जायत जाल्यार पंचगव्य फवारले उपरांत किडी कंट्रोल जातात. त्याच प्रमाणे अजून एक लक्षांत आयिल्लें आसा म्हणजे म्हजो अनुभव आसा की उत्पादन वाडटा आंब्याचें आणि परत क्लीन अशा पद्दतीची फळफळावळ आमकां मेळूंक शकता. त्यामुळे ऑर्गेनिक कल्टिवेशन ही गरज आसा. मार्केट आयडेंटिफाय आमी पयलीं करपाक जाय आणि त्या प्रमाणे आमी म्हणजे आमी जे पिकयता ते ग्राहका कडेन न व्हरतना ग्राहकाक जे जाय ते ग्राहकाक त्या वेळार आमी दिवंक शकपाक जाय. हो खरो यशाचो मंत्र आसा. आमी पळयलें आसतलें की इब्राहिमपूर बीन ह्या सायडीचे शेतकरी हे चवथी वेळार म्हयनळी केळी चड पिकयतात आणि ताका रेट तांकां चड मेळटा. श्रावण ते चवथ ह्या वेळार भाजीपालाक भयंकर डिमांड आसता, रेटय चड आसता
आणि त्या वेळार लोक रेटीकडे पळयनात, तुमची भाजीची क्वालिटी पळयतात आणि चडांत चड भाजी घेतात. दसरो दिवाळी ह्या वेळार रोजांची गरज आसता. आंबे जेन्ना बाजारांत येतात तेन्ना केळ्यांचो रेट देंवता. त्यामुळे हो सगळो जर डिमांड आणि हे सगळे जर लक्षांत घेऊन जर आमी प्रोडक्शन जर केलें जायत जाल्यार आमी उत्पन्न जे आसा आर्थीक उत्पादना बरोबरच उत्पन्न हे आमी वाडोवंक शकता. गुड एग्रीकल्चरल प्रॅक्टिसीस ही आतां हळूहळू नवीन संकल्पना तयार जावपाक लागल्या. ती म्हणजे अशी की जमिनी पासून ते फूड पॅकिंग पर्यंत आमी सगळे कडेन सॅनिटेशन आणि हेल्दी सगळी जी आसा ती काळजी घेवपाक जाय. म्हणजे तुमकां उदाहरण म्हणून सांगता हांव की समजा दादरच्यान बोरिवली आमी किंवा खंयच्या ट्रॅका वयल्यान जर आमी वतना आमकां जो भाजीपालो दिसता, ही भाजी ही आरोग्य दृश्ट्या गुड एग्रीकल्चरल प्रॅक्टिसांत बसतली अशें ना. कित्याक खंय रोग जंतू बीन भरपूर आसूंक शकतात जे मनशाक त्रास करूंक शकतात. पूण आमच्यो दोंगरावयली जी भाजी आसा ही हेल्दी वातावरणाक वाडयल्ली आसा आणि ताका लागून गुड एग्रीकल्चरल प्रॅक्टिसाची जी कितें क्रायटेरिया आसा ती हातूंत मेळूंक शकता. अशाच पद्दतीन जेन्ना आमी सुकयता तेन्ना सिमेंट कॉन्क्रिटाचे सुकोवपाचे यार्ड आसपाक जाय आणि खळें आसपाक जाय. शेण सारयल्ले खळे जे आसा तातूंत एक्सपोर्टान तो मार खाता, कित्याक तांकां ते टेस्ट करता आसतना ताचेर भितर एनिमल एक्सक्रिटा दिसता आणि दे रिजेक्ट इट. त्यामुळे ती ताचेर लक्षांत घेवपाक जाय. जेन्ना आमी स्टोर करतात तेन्ना तातूंत भितर उंदीर वचना, उंदराची मूत, उंदराची लेणी अशा पद्दतीचे कांय आसपाक जायना. अशा पद्दतीची पिकावळीची जर आमी काळजी जर घेतली जायत जाल्यार आणि ते आमी बरोबर जर गिरायकाक कन्विन्स करूंक शकले जायत जाल्यार तातूंतल्यान आमकां उत्पन्न बरें मेळूंक शकतलें. मेकॅनायझेशन ही आयज भरपूर गरजेची गजाल जावन आसा. आमचे शेतां जावं भाटां जी आसा ही आमी रेग्युलरली विजीट करपाक जाय. ज्यो गोश्टी ज्या टायमार करपाक जाय त्या टायमार करपाक जाय. बरेचशे फावटी काजीचो रोट हो लागिल्लो आसा तेन्ना आमच्या लक्षांत येना. ताचे उपरांत 4-6 म्हयन्यांनी लक्षांत येता. तोपर्यंत काज मेल्ली आसता. टायमार जर आमी गेले जायत जाल्यार तें नुकसान आमी टाळूंक शकता. शेतकार जो आसा ताका चडांत चड कामां आपणाक करपाक येवपाक जाय. मशीन रिपेरी आमी करपाक येवपाक जाय. अशा पद्दतीची गोश्टी आमी करपाक जाय. त्याच बरोबर मॉडर्न प्रॅक्टिसीस ज्यो आसा म्हणजे ड्रीप इरिगेशन आसतलें, मल्चिंग आसतलें, हाचो आमी अवलंब करपाक जाय. आणि हे सगळें करता आसतना दुसरे वटेन आमकां इंटिग्रेटेड फार्मिंग एप्रोच, एकात्मीक पीक पद्दती ही आमकां हाचो अवलंब करचो पडटलो. म्हणजे कशें तर भाजी किंवा आमी भात जे लायता, भात लायल्या उपरांत जे तण मेळटा ह्या तणाचो आमी तणाच्या आदाराचेर आमी तणांक गोरवां पोसूंक शकतात. गोरवां जर आमी पोसली जाल्यार गोरवां कडल्यान आमकां शेण मेळटलें. त्याच बरोबर गोरवांचें दूद मेळटलें. गोरवां आमी जर तर भाटान चरयले जाल्यार आमकां नडणेचो खर्च वाचूंक शकता. बकरी पालन जर आमी केलें जाल्यार बकरेचो सुद्दां बकरी एके वटेन खावड चड घालच्या परस सुद्दां बकरी कडल्यान सगळी नडणेची कामां जावंक शकतात आणि त्याच बरोबर लेंडी सारें जावंक शकता आणि जाय तेन्ना मागीर मटण बीन हाचे खातीर तुमी मांसा खातीर ती विकूंक शकता. बॅकयार्ड पोल्ट्री आमची जी गांवठी तांतयां गांवठी कोंबी जी आसा ताका भरपूर डिमांड आसता. ताचो आमी वेवस्थीतपणान फायदो घेवंक शकपाक जाय. एक सादारण म्हाज्या फ्रेंडान एका डिस्कस करता आसतना एक आमच्या लक्षांत अशें आयलें की गोंयची तांतयांची गरज ही जवळ जवळ 40 ते 50 लाख तांतयां एका म्हयन्याक आमकां जाय पडटा. आतां हातूंतले चडशे तांतयां तुमी पळयले आसतले की ती बेळगांव किंवा कोल्हापूरच्यान येतात. जर आमी तांतयां जर प्रोड्यूस करूंक शकले, आमी जर तर पोल्ट्री घालूंक शकले जाल्यार तातूंतल्यान आमी उत्पन्न आमचें वाडोवंक शकतले. अळमीची पैदास आसा हातूंतल्यानय भरपूर आमकां फायदो जावंक शकता. रिसायकलिंग ऑफ फार्म वेस्ट जे आसा ते आमी भायर न वगडायता ते जर आमी शेतानच जर घातले जाल्यार ताचें एक बरें सारें जावंक शकतलें. आमी क्रिकेट खेळटा आसतना प्रतिपक्ष जेन्ना बॅटिंग करता तेन्ना आमी फिल्डिंग करता आणि फिल्डिंग करून रन वाटोवपाचो प्रयत्न करतात आणि आमी म्हणटात की अ रन सेव्ड इज अ रन गेन्ड. त्या प्रमाणे हे सगळे जर तर आमी ऑर्गेनिक ह्याच्या खातीर जर वापरले इनपुटा खातीर जाल्यार जो इनपुटा वयलो खर्च आसा तो जितलो आमी कमी करतले तितलो आमी रुपया वाचयले भशेन जातले. इंटरक्रॉपिंग आंतरपिकां घेवपाक जाय. अशा पद्दतीचो एक इंटिग्रेटेड फार्मिंग एप्रोच आमी दवरपाक जाय. हे सगळें करता आसतना अजून एक व्हडली समस्या आमकां ती दिसता म्हणजे आमचो शेतकार बारीक शेतकार आशिल्ल्या कारणान एक म्हणजे आमचो माल विकतलो जाल्यार आमकां रेट मेळना किंवा कितेंय आमकां सामान जर घेवपाक जाय जाल्यार ते चड रेटीन घेवचे पडटा, म्हारग रेटीन घेवचे पडटा आणि सगळ्या बाजून हो आमी अशा पद्दतीचो एक नुकसान सोंसचें पडटा आमकां. हातून एक ही गोश्ट लक्षांत घेवन एक सगळी म्हणजे एग्रीकल्चर डिपार्टमेंट, मिनिस्ट्री एग्रीकल्चर हांणी आतां हळूहळू व्हडल्या प्रमाणात प्रयत्न सुरू केला. तो म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन तयार करपाची. फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन तयार करपा खातीर
त्यांनी कंपनी एक्टांनी प्रोविजन केले की प्रोड्युसर्स कंपनीज फॉर्म करपाच्यो आणि ह्यो प्रोड्युसर्स कंपनीज फॉर्म जर तर करतल्यो जाल्यार ताचो फायदो कितें तर कंपनीच्या माध्यमांतल्यान आमकां जे कितें स्किल्स आमकां डेव्हलप करपाक जाय आमकां आर्थीक बाजू जी कितें सांबाळपाक जाय आमच्या हाचे खातीर जी कितें बोली करपाक जाय उत्पादना खातीर आसतली जावं आमकां कितें मटेरियल घेवपाक जाय ताचे खातीर आसतली एक संस्था आमच्या फाटल्यान सपोर्टिंग आसतली जी आमकां कितें तरी सपोर्ट करूंक शकता त्याच प्रमाणे टेक्निकल नॉलेज आसतली हें आमकां म्हायती मेळोवन दिवपाक जाय ट्रान्झॅक्शन कॉस्ट कमी कसो करपाचो ह्या सगळ्या दृश्टीन विचार करपी अशी एक संस्था ही आमकां आमची प्रोड्युसर कंपनी जी आसा ती व्हडल्या प्रकारान एक रोल करूंक शकता आणि आयचे जे जागतिकीकरणाचे जे युग आसा आणि हवामान बदल जो कितें सगळो चालू आसा हातून म्हणजे आतां नजीकच्या काळांत तर हांव अशें म्हणन की फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन वील बी म्हणजे एक मोठो आधार हो बारीक शेतकारांक ठरूंक शकतलो आता एफपीओ म्हणजे कितें तर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन ह्या प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशना भितर बारीक शेतकार जावं कुंभार आसतले किंवा फिशरमॅन नुस्तें धरपी आसतले विवर्स आसतले क्राफ्ट्समॅन आसतले मिल्क प्रोड्युसर दुग्ध उत्पादन हें करपी आसतले अशा प्रकारचे असे सगळे हे जे आसा जे प्रोड्युसर जे एक्च्युअल उत्पादन तयार करतात हांची ऑर्गनायझेशन ही प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन आसा आणि ह्या प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशनाक स्मॉल फार्मर्स एग्री बिझनेस कन्सोर्शियम जी आसा ही तांकां बऱ्यापैकी सपोर्ट करता तांकां कंपनी फॉर्म करण्यापासून सगळ्याची मदत करता आता गरज कितें तर आयज ह्या सगळ्या हातून उत्पन्न म्हणजे आर्थीक उत्पन्न आमकां बरें मेळोवपा खातीर आमकां एखादी संस्थेची ही भरपूर गरज जावन आसा कित्याक तर आमचे बारीक शेतकारांचे उत्पादन कमी आशिल्ल्या कारणान ताचो एक बरो फायदो ते घेवंक शकना दुसरी गोष्ट की आमी दलाला फाटल्यान जर तर विकले जाल्यार तातूंत ट्रान्सपरी आसना पारदर्शकता आसना ह्या सगळ्या हातून कंपनीच्या माध्यमांतल्यान जर तर आमी एग्रीकल्चर मार्केटिंग करपाचो प्रयत्न जर केलो जाल्यार तातूंतल्यान आमकां आर्थीक उत्पन्न हें चड मेळूंक शकता अजून एक गोष्ट म्हणजे आता एग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन जी आसा ताची रजिस्टर ही कंपनीज एक्टाच्या अंडर जाता आणि कंपनीज एक्टाच्या अंडर जाल्ल्या कारणान तांकां एंटायर इंडिया संपूर्ण देशान खंय तुमी व्यवहार बिझनेस करूंक शकता ताचेर गव्हर्मेंटाचो कंट्रोल कांय आसना अशा पद्दतीचे फायदे जे आसा ते हातूंतल्यान भितर आसा आता फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन जर काडटले जायत जाल्यार तातूंत स्टेप्स कितें आसा तर सगळ्यात पयली गोष्ट म्हणजे क्लस्टर आयडेंटिफिकेशन कंपनी कोणाची आसची कंपनी जे कॉमन इंटरेस्ट आशिल्ले जे लोक आसात तांणी एकठांय येवचें आनी तांणी कंपनी काडची ह्या कंपनीचे मेंबर हे कमीत कमी 11 आणि चडांत चड 300 350 पासून सुद्दां मेंबर आसूंक शकतात ह्यांनी क्लस्टर एक आपणालो गांव आसतले किंवा कितें ग्रुप आसतलो तो आयडेंटिफाय करपाचो ताची एक डायग्नोस्टीक स्टडी करपाची ही स्टडी करता आसतना की आमी खंयच्या एरिया भितर हें करतले की भात पीक आसतलें किंवा भाजीपालो आसतलो खंयच्या धंद्या भितर बिझनेस करतले ते सगळे एकठांय येतले तांच्यो गरजो कितें म्हणजे इनपुट्स मेळोवपाच्या दृश्टीन तांच्यो गरजो कितें तांच्या मार्केटीचे गरजो कितें ह्या सगळ्याचो ताचो एक डायग्नोस्टीक स्टडी ते करतले त्याच्या उपरांत ते फिजिबिलिटी एनालिसीस बाबा अशें सगळें केल्यार आर्थीक दृश्ट्या किफायतशीर कितल्या ठरतले अशा पद्दतीचो एक एनालिसीस करतले बेजलायन असेसमेंट करून आणि बिझनेस प्लॅनिंग मागीर की आमी बी हाडण्यापासून जमीन नांगरण्यापासून ते मार्केटान माल विकपाची एक टोटल बिझनेस प्लॅनिंग करून तातूंतल्यान आमी खर्च कितलो करतले आणि उत्पन्न कितले मेळटले हाचो एक प्लॅनिंग करपाचें आणि त्या प्लॅनिंग धरून मागीर मोबिलायझेशन ऑफ फार्मर्स करपाचें आणि फार्मर्सांक सगळ्यांक एकठांय करून कंपनी फॉर्मेशनाच्या फाटल्यान लागपाचें आता रिसोर्स मोबिलायझेशन कितें आसा की हातूंत आमचे कडेन उपलब्ध सुविधा ज्यो आसा त्यो कंपनीच्या सपोर्टान सगळ्यांक दिवपाच्यो आणि कंपनीच्या सपोर्टान रिसोर्सीस वाडोवपाच्यो अशा पद्दतीन रिसोर्स मॅनेजमेंट मोबिलायझेशन हे आमी करूंक शकता मॅनेजमेंट सिस्टम डेव्हलपमेंट ह्या सगळ्या हातूंत कंपनी जेन्ना येता तेन्ना तातूंत मागीर टेक्निकल नॉलेज येता
ऍडमिनिस्ट्रेशन येतं, अकाउंटिंग येतं, मार्केटिंग येतं. हे सगळे भाग मिळून मॅनेजिंग सिस्टम एक डेव्हलपमेंट तयार जाता आणि त्याच्या आधारान बिझनेस ऑपरेशन ठरून कंपनी हे करपाची आणि लास्ट शेवटी असेसमेंट आणि ऑडिट हे केलें की आमकां नफा तोटा हाचो एक ताळेबंद हो आमी करूंक शकतले. FPO आमकां कितें कितें सर्विसीस दिवंक शकता, फायनान्शियल सर्विसीस दिवंक शकता, इनपूट सप्लाय सर्विसीस, की ज्यो कितें गोष्टी जाय त्यो कंपनीन भायल्यान खंयसरल्यानय हाडून सगळ्यांक एक किफायतशीर रेटीन दिले अशा पद्दतीचे जावंक शकता. प्रोक्युअरमेंट, पॅकेजिंग सर्विसीस, भाजीपालो जो शेतकार जे कितें वाडयतले, मागीर मिरसांगो आसतलो आनी कितें आसतले, भेंडे आसतले, ते व्यवस्थीत पॅकिंग करून ते मार्केटा पर्यंत पावोवपाची अशा पद्दतीची एक बरी क्वॉलिटेटिव्ह दर्जो ताचो सांबाळून ह्या पद्दतीन कंपनी रोल प्ले करूंक शकता. मार्केटिंग सर्विसीस दिवंक शकता, इन्शुरन्स सर्विसीस दिवंक शकता, टेक्निकल सर्विसीस, नेटवर्किंग सर्विसीस, ह्या सगळ्या शेती वेवसाया भितर जितले ज्यो कितें गोष्टी बँको आसतल्यो, मागीर कस्टमर्स आसतले, दलाल आसतले, अशे सगळे जे आसा वेगवेगळ्यो कंपनी आसतल्यो त्या सगळ्यांचे एक नेटवर्क हातून भितर कंपनी एक बऱ्या पद्दतीन सहभाग कॉन्ट्रिब्युशन दिवंक शकता. आता मेन सगळ्यान हातून भितर चॅलेंजीस आव्हान कितें आसा फेस्ड बाय फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, ती मुख्य गजाल म्हणजे हेका लागून आमकां एक पोशक वातावरण तयार करचें पडटलें. कंपनी जेन्ना हें करता तेन्ना एक इन्स्टिट्युशनल मायंड जेका म्हणया आमी, सामाजीक मन, सामुहीक मन, की सगळ्यांनी मेळून एकठांय वावुरपाचें आनी तातूंतल्यान आमची उदरगत सादपाची अशा पद्दतीचें एक वातावरण आनी इकोसिस्टम आमकां दवरची पडटली. परिश्रम करचे पडटले. आमकां फंडिंग, आर्थीक नियोजन करचें पडटलें, पयसो खंयच्यान आमी उबो करतले. कॅपॅसिटी बिल्डिंग, आमची ही सगळी कामां जर करपाक जाय, प्रोफेशनल एटिट्यूड दवरून कामां जर करपाक जाय जाल्यार त्या प्रमाणे आमकां आमची कॅपॅसिटी बिल्ड करची पडटली. व्हॅल्यू चेन इन्व्हेस्टमेंट्स करच्यो पडटल्यो आनी ह्या सगळे करता आसतना जी कितें आमी आमची विश्वासार्हता जी उबी करतले त्या विश्वासार्हतेचेर आमचे यश आसतलें. कित्याक तर आमी शेवटी फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ही बँको, रिटेलर्स, कॉर्पोरेट सेक्टर ह्या सगळ्यांचेर अवलंबून आसा. त्यामुळे आमची इमेज, आमची क्रेडिबिलिटी मार्केटांतली ही आमकां सांबाळची पडटली. कॉम्पिटन्स आमकां डेव्हलप करचो पडटलो. कॉम्पिटन्स मार्केटिंग, क्वॉलिटी आनी सगळें मेंटेन करपाचे दृश्टीन एफिशियन्सी वाडोवची पडपा खातीर वाडोवपाक जाय. कॉर्पोरेट स्किल्स आसा, अकाउंटिंग आसतलें, बाकीचे एडमिनिस्ट्रेशन आसतलें आनी लिडरशीप, एक कॉर्पोरेट लिडरशीप ही आमकां डेव्हलप करची पडटली. एक विलेज सस्टेनेबल युनिट करून किंवा एखादो एरिया आमी सस्टेनेबल युनिट जर आमी केलें जाल्यार तातूंतल्यान एक कितें करूंक शकतले कंपनीच्या माध्यमांतल्यान की मशिनरी लेबर आमी शेअर करूंक शकतले. सगळ्यो सर्विसीस ज्यो आसा त्यो आमी गांवांत युटिलायज करूंक शकतले. एक आमकां काळजी घेवपाक जाय की शेवटी एक गोष्ट आमकां लक्षांत दवरपाक जाय की ज्या जाग्यार निर्मिती जाता त्याच जाग्यार संपत्ती जनरेट जाता आनी निर्मिती जितली आमी करतले तितलो आमची समृद्धी चड जातली. म्हणजे एखादो रुपया जर गांवांत जर तर जनरेट जालो जाल्यार तो गांवांतल्यानच पयलो रोटेट जावन मागीर भायर वचपाक जाय. म्हणजे कसो जातलो की शेतकार जो आसा तो ताका केस मारपाक जाय दुर्या, तो गांवांनच कोणा कडेन तरी गेलो. कपडे शिवून घेवपाक जाय, तो गांवांनच कोणा कडेन तरी गेलो. मेसनरी गवण्याचें काम आसा, ताणें गांवांतलेच कोणा तरी गवण्याक आपयलें. मेस्त काम आसा तें गांवांतलेच कोणाचे तरी हें घेतलें. म्हणजे गांवांतल्या लोकांक जेन्ना ऑफ सीजन आसा तेन्ना कितें ना कितें तरी तांकां एक साधन मेळटलें आनी उपजिविकेचे उत्पादन म्हणजे तातूंतल्यान उदरगत आमची ही जावंक शकता. आमकां टेलरिंग, प्लंबिंग, कार्पेंट्री, फॅब्रिकेशन म्हणजे वेल्डिंग बीन, गवणें काम, अशा पद्दतीचे कौशल्य स्किल्स ह्यो आमकां मेळच्यो पडटल्यो, जमोवच्यो पडटल्यो. कंपनीच्या हातूंतल्यान कितें कितें आमी करूंक शकतले, वूड कार्विंग आसतलें, पॉटरिंग, टेलरिंग. आतां टेलरिंगाची गजाल मुद्दम सांगनची दिसता म्हाका. आमी चडशे कपडे रेडीमेड घेतात. तेच जर तर आमी लोकल शिंप्या कडल्यान जर तर कपडे शिवून घेतले जर जायत जाल्यार जागच्या जाग्यारच आर्थीक म्हणजे उत्पन्न जनरेट जावंक शकता. फॉर एग्जाम्पल एका गांवांत समजा 100 दादले आसा, 100 दादल्यांक धरया वर्साक सरासरी 100 शर्ट पॅन्टी शिंवच्यो पडटा. 100 शर्ट पॅन्टी जर शिवल्यो, आमी बाजारांतल्यान कापड हाडून आमच्या गांवांतल्या शिंप्याक जर दिले जर जायत जाल्यार 100 गुणिले सरासरी 500 रुपया जरी शर्ट पॅन्ट शिवपाक जरी पडले
तरी सुद्धा कितले रुपया झाले तुम्ही मुद्दाम पळयात. म्हणजे अशा पद्धतीन उत्पन्न ह्या गावां भितरच वाडूंक शकता. हांव मुद्दाम सांगूंक सोदता तुमकां की म्हजे चडशे शर्ट पॅन्ट हे हांव शिंप्या कडल्यान शिवून घेता. हांव रेडीमेड घेना. हांव मॉलांतल्यान सामान घेना. कित्याक जेन्ना शिंपी म्हज्या गांवांत हांव शिवून घेता तेन्ना गांवांत हांव रोजगार तयार करता. वेल्डिंग फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिशियन, इन्स्टॉलेशन ऑफ सोलर पॅनल समजा आमच्या कंपनीच्या माध्यमांतल्यान आमी सोलर पॅनल इन्स्टॉलेशन बीन अशा पद्धतीची कॉन्ट्रॅक्ट जर घेवंक शकले जाल्यार आमकां आमच्या तरणाट्यांक आमी रोजगार दिवंक शकतले. गवणे काम आसतले, प्लंबिंग अशा पद्धतीची भरपूर कामां आसात जी आमी करूंक शकता. ब्युटी पार्लर जे भायर वता ताचे बदला गांवांत जर तर ब्युटी पार्लर गांवांतल्या बायलांनी जर सुरू केलो जाल्यार सवाय पडटलो आनी गांवांतच रोजगारूय सुरू जावंक शकतलो. इवन वडा पाव सेंटर, आमलेट पाव, भेळपुरी गाडा हे सुद्धा आमी जे लोकल जर तर हे करूंक शकले जाल्यार अशा पद्धतीन ह्यो गोष्टी आमी भरपूर कंपनीच्या माध्यमांतल्यान करूंक शकता. आणि अशा सगळ्या सर्व्हिस दिवपी जर आमच्या कंपनी कडेन जर रजिस्टर जाले जाल्यार आमी भायर सुद्धा तातूंतल्यान सर्व्हिस आमी दिवंक शकता. माडाचो पाडेली आसतलो अश्यो सगळ्यो सर्व्हिसीस आमी कंपनीच्या माध्यमांतल्यान भायरूय दिवंक शकतात, आमकांय मेळूंक शकता. आणि तातूंतल्यान आमी आमचें उत्पन्न, आर्थीक उत्पन्न हे बाकीचे जे जोड धंदे आसा तातूंतल्यान आमी वाडोवंक शकता. अश्यो सगळ्यो ज्यो गोष्टी आसा ह्यो आमी तातूंतल्यान वाडोवंक शकता. आता स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम ह्या सगळ्यो स्किल ज्यो आसा 1000 आमचे कडेन आसतल्यो म्हणून ना, जाल्यार हाका मार्गदर्शन दिवपी आमकां खुबश्यो संस्था आसात जशे की एग्रीकल्चर डिपार्टमेंट आसा, एनिमल हजबंड्री, फिशरीज, ICR, RDA रुरल डेव्हलपमेंट एजन्सी, GPART, MSME, ITI, GCCI अश्यो संस्था ह्यो आमकां मार्गदर्शन करूंक शकता. आणि ह्या सर्व्हिसीस आमी आमच्या कंपनीच्या माध्यमांतल्यान दिवन आमी आमच्या गांवा भितर सुद्धा गेनफूल एम्प्लॉयमेंट ही जनरेट करूंक शकता. एक थोडक्यान सांगपाचें जर जालें जाल्यार गरजेचे आवश्यक ते ज्ञान आणि कौशल्य जर आमी प्राप्त करून घेतले आणि आमी जे कितें उद्योग व्यवसाय जो कितें करतले शेती बरोबर ह्या हातूंतल्यान आमी एक कमिटमेंट आणि निष्ठा जर दाखयली आणि परिश्रम आणि प्रामाणिक जर आमी रावले आणि त्याच बरोबर एक सौजन्यपूर्ण सहकार्यान जर तर वागले जाल्यार आमच्या तरणाट्यांक गांवांत रावन शेतींतल्यानय भरपूर फायदो मेळटलो आणि बाकीचे जोड धंदे हे आमकां आमच्या ग्रामीण जिवनाक हे फायद्याचे ठरूंक शकता आणि सगळे आमी यशस्वी आणि आनंदी जीवन हे आमी जगूंक शकतले अशा पद्धतीचो एक म्हाका विश्वास आसा. इतलें उलोवन हांव म्हजें उलोवप थांबयता आणि हांव क्वेश्चन आन्सराक हे करता. क्वेश्चन आन्सर. हय. सर टॅप आहे क्वेश्चन आन्सरचा, वाचून मी एक मिनिट हा. स्टॉप करते स्क्रीन. काय रे? येस. ऑप्शन दिसत आहे सर तुम्हाला? हा दिसतंय. सुदीप म्हणून कोणीतरी रस्त्यार सुकत घालतात ती रिजेक्ट जावंक शकता. हे कितें भाट बीन घालता न्ही लोक, म्हणजे भाट म्हणजे कितें म्हणपाचें आसा नेमकें तुमकां? सुदीप असा सुदीप असा थंय. हो आहे, मी अलर्ट टॉक करते. भात म्हणपाचें आसा ताका. हा भात कितें आसा की भात मागीर गिरणीन घालून आमी सडटात न्हय. मिलिंग केल्या उपरांत वयले तूस गेले की भाताची क्वॉलिटीचो काय इफेक्ट जावपाचो तसो व्हडलो प्रश्न दिसना म्हाका. हॅलो. हा सर. ओके बरें. फुडें आणि कुलकर्णी सर व्हिडिओ ऑन करता तुम्ही? आपले क्वेश्चन एकच होता आणि अटेंडन्स मध्ये कोणी राईज हँडचा ऑप्शन. आणि कोणाचे प्रश्न आहेत का? आणि कोणाचे प्रश्न आहेत का? कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही राईज हँडचा एक ऑप्शन आहे तिथे क्लिक करू शकता तुम्ही. माझा व्हिडिओ ऑन कर ना. एक मिनिट सर. केळकर साहेब, माझा एक प्रश्न होता. बोला. पंजाबमध्ये हा हा जिथे हॉर्टिकल्चर आहे
हा हा. तर त्यांनी प्रत्येक क्रॉप वाईज इस्टेट तयार केली. इस्टेट हो हो इस्टेट म्हणजे किन्नो इस्टेट, हो तुमच्या भाताचे म्हणा, असे निरनिराळे इस्टेट तयार केलेले आहेत. हो हो तसं गोव्यामध्ये आपल्याला कॅशू इस्टेट आणि मँगो इस्टेट असं आणि स्पाइस इस्टेट असं करता येईल का? इस्टेट म्हणजे आयडेंटिफाईड एरिया. अशा पद्धतीने विचार होऊ शकतो. पण हे प्रपोजल कोणाला द्यायचं? नाही, इस्टेट असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन अशा पद्धतीने जर म्हटलं. नाही, फार्म प्रोड्युसर ऑर्गनायझेशन हा मार्केटिंग छोटा झाला हो. हो गोव्यामध्ये काय होतं लक्षात घ्या, नेहमी तुम्ही जर आकडेवारी जर पाहिला तर छोट्या शेतकऱ्यांना फार्मिंग हे सस्टेनेबल नाहीये. बरोबर. तुमच्या 2 हेक्टरच्या वरचे जे लोक आहेत किंवा 5 हेक्टरच्या वरचे लोक आहेत, हो त्यांना जर सबल तुम्ही केला तर ह्या लोकांना काम मिळेल, ह्या लोकांना हो. स्किल मिळेल. कारण मुख्य म्हणजे गोव्यामध्ये लेबर का नाहीये, कारण छोटा लेबरला त्याला सस्टेनेबल होऊ शकत नाही. आणि हे इस्टेट जर तुम्ही आयडेंटिफाय करू शकलात तर मोठे जे भाटकर लोक आहेत ना ते त्यांना काम देऊ शकतील. याच्यामध्ये अजून एक विषय याला जोडून येतो, तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. नाही, हा ऍक्टिव्हिटी झाली. फक्त अगोदर तुम्ही जो पण आयडेंटिफाय करणार, कारण तुम्ही अजून आयडेंटिफायच केले नाही की कॅशू एरिया कुठली आहे, मँगो कुठली एरिया आहे. आता मला समजा मला पिकल इंडस्ट्री टाकायची आहे, लोणच्याची इंडस्ट्री टाकायची आहे, तर मला लोणच्यासाठी रॉ मटेरियल कुठे मिळणार? गोव्यामध्येच मिळायला पाहिजे ना. खर तर गोवा एवढा छोटा आहे की इतक्या प्रमाणामध्ये म्हणजे लोणच्याची इंडस्ट्री चालवताना तुम्हाला कैरी किती प्रमाणामध्ये लागेल? अहो, मला एम्पॉवरमेंट करायचं आहे, वुमन एम्पॉवरमेंट करायचं आहे. ह्युमन एम्पॉवरमेंट. आपण आपल्या गोष्टी बघूया. इंडस्ट्री म्हणजे मोठ्या डोळ्यासमोर ठेवू नका. स्मॉल स्केल इंडस्ट्री विथ अ वुमन पार्टिसिपेशन एफपीओ. तर वुमन पार्टिसिपेशन एफपीओ मध्ये मला होम सायन्सचे मुली जर बरोबर असतील माझ्याकडे, तर मी काय करेल, मी त्यांना अगोदर लोणचं करायला लावेल, शेवया करायला लावेल, पापड करायला लावेल. कारण गोव्यामध्ये ह्याची गरज आहे. बरोबर. तुम्ही फक्त ऍग्रिकल्चर असा फक्त विषय करू नका. ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग करू विचार करा. कारण ऍग्रिकल्चर प्रोसेसिंगला गोव्यात भरपूर वाव आहे. आज तुम्ही सगळे काय करता, बाहेरून आणता ना. बरोबर. आज कोणाच्या ताटामध्ये पिकल नाही सांगावं, प्रत्येकाच्या घरात पिकल पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता समजा हळद होत असेल तर हळदची पावडर व्हायला पाहिजे. आता मिरी होत असेल तर मिरीचं पॅकिंग व्हायला पाहिजे. आपण मायन्युटली प्रोफेशनली काय करू शकतो हा त्यातला भाग आहे. त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? नाही प्रकाशराव, मी इथे मध्ये आपलं हे करू शकतो का? बोला ना. आता हळूहळू हे सुरू होत आहे. आता तर तुम्ही बघितलं तर हळदीचा पावडर गोव्यात मिळू लागलेला आहे, पण तो थोड्या प्रमाणात आहे. आणखी आता वाढवण्याची गरज आहे. आणि आपली जी मुलं आज ऐकतायत आपल्याला, मला वाटतं त्यांना हा एक मोठा स्कोप आहे की त्यांनी हे विचार करावं की काय काय इथे आपली गरज आहे. तुम्ही बरोबर सांगितलंय, नस पकडून सांगितलंय की पिकल्स हे प्रत्येक घराघरात आता प्रत्येकाच्या जेवणात कंपल्सरी झालेलं आहे. तर ते आपण करू शकतो. आता फक्त आंब्याचं पिकल न म्हणता आपण करमल आहेत, बिमलं आहेत, लिंबू आहेत, असं तऱ्हेचे आपण फळाची आपण करू शकतो. तर हे हा जोडधंदा होऊ शकतो. आणि मला वाटतं आपण त्या दृष्टीनं थोडासा म्हणजे अवेअरनेस चालू केला, आणि या माध्यमातून तुम्ही जो आज आपला हा वेबिनार आहे त्या माध्यमातून जी मुलं आणि मुली हे ऐकतायत, मला वाटतं त्यांनी याचा विचार करावा आणि बाकीच्या हे पीपल, मला वाटतं वी विल बी व्हेरी हॅपी. कारण या मार्गाने पुढे लोकांना दिला पाहिजे. आणि मला वाटतं दिस विल बी अ व्हेरी व्हेरी पॉइंट फॉर आत्मनिर्भर बनण्यासाठी आणि वोकल फॉर लोकल, जसं केळकर साहेबांनी सांगितलं, वोकल फॉर लोकल बनण्याची फार मोठी नितांत गरज आहे आणि ती आपण करून घ्यायला हवी. प्रकाशराव, मला वाटतं तुम्ही एकदम योग्य मुद्दा घेतलेला आहे. धन्यवाद.
आणि कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? हॅलो, बोला ना. हा, आमचा व्हिडिओ चालू नाहीये. व्हिडिओ तुम्हाला चालू नाही, कर. निरीक्षा, तू त्यांचा व्हिडिओ ऑन करायला क्लिक करते का? तुम्हाला करता येत नाहीये का तिथून? नाही, मला नाही. नोटिफिकेशन आले असेल, क्लिक करा. हा, आता आलं. हा. नाही बोला. हो हो, आता ठीक. हा, नाही, मला केळकर सरांना विचारायचं होतं की 1985-95 पिरियड मध्ये बँकिंग सेक्टर मध्ये एक असा इश्यू आला होता की प्रत्येक गावागावात छोट्या बँक्स तयार होत होत्या आणि त्या बँकांचं असं एक विचित्र जाळं निर्माण झालं होतं. बँकिंग ऑपरेशन प्रॉफिटेबल होत नव्हतं. मग नंतर बँकिंग रिव्होल्युशन झालं, कॉन्सॉलिडेशन चालू झालं आणि मग त्याच लोकांना जास्त एम्प्लॉयमेंट, जास्त ऑपॉर्च्युनिटी आणि जास्त प्रॉफिटेबिलिटी दिसू लागली. उदाहरण द्यायचं तर HDFC म्हणा की ICICI म्हणा की साडेचार बँक, ऍग्रिगेटिंग बँक्स बेसिकली असं म्हणायचं. आता मी जे बघितलं त्या स्टॅटिस्टिक्स मध्ये जवळजवळ 61% गोवा हा 0.5 हेक्टर्स आणि 1 हेक्टरच्या मध्ये कुठेतरी असा गुरफटला गेला आहे. तर इंग्लंडमध्ये मी असताना हा एक कॉन्सेप्ट होता की अलॉटमेंट हा एक कॉन्सेप्ट गव्हर्नमेंटने तिकडे एनकरेज केलेला आहे काउन्सिल लेवल. हॅलो, ऐकू येतंय का? बोला बोला. तर अलॉटमेंट हा प्रकार इंग्लंडमध्ये असा आहे विच इज इन पॅन इंग्लंड कॉन्सेप्ट आहे. तुम्ही सुद्धा त्याच्यात एक छोटासा प्लॉट घेऊन तो दरवर्षी त्याचं नवीन अलॉटमेंट होतं आणि दरवर्षी ते तुमचा प्रोड्यूस परत घेतात. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते स्वतः खाऊ शकता, तुम्ही ते विकू शकता, तुम्ही बार्टरिंग करू शकता. फॉर एक्झाम्पल जांभळे बुवांची मी बीटरूट उगवलं, जांभळेवानी कॅरेट उगवलं, तर आम्ही एकमेकांना ते शेअर करू शकतो. बरोबर. अशा पद्धतीने हे एक. दुसरी गोष्ट कॉन्सॉलिडेशन करू शकतो. आम्ही 0.5 हेक्टर्स घेऊन 2.5 हेक्टर्स करतो. जिथे आता कुलकर्णी सर बोलत होते की देन दॅट कम्स टू अ क्रिटिकल मास ऑफ अ मिड साइज और बिगर साइज फार्म विच बिकम्स. मला असं म्हणायचं होतं की जो ICICI किंवा HDFC हा जो कॉन्सेप्ट बँकिंग सेक्टरमध्ये 95-96 मध्ये आला, कामतांनी कम्प्लिटली चेंज केलं बँकिंग सेक्टर. तसं एक मिनी रिव्होल्युशन किंवा या टाईपचं काही गोव्यात आपण विचार तरी करू शकतो का की व्हाईट पेपर करू शकतो का की कॉन्सॉलिडेशन करायचं, या सगळ्यांना एनकरेज करून कोऑपरेटिव्ह फार्मिंग अमूल सारखं म्हणा किंवा मला एक्झॅक्टली म्हणजे म्हणायचं असं आहे की कॉन्सॉलिडेशन करून 2.5-3 हेक्टर्सचे फार्म लॉट्स तयार करून त्या लोकांना एनकरेजमेंट देऊन, सबसिडी इज नॉट अ सोल्युशन बट एनकरेजमेंट कुड बी अ सोल्युशन अँड देन गिव्हिंग देम द अश्युरन्स की तुमचा आम्ही बायबॅक घेतो. मग तू फक्त मेज उगव, मी फक्त काजू, जे काय असेल ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जमिनीची गुणाप्रमाणे ती लागवड करावी लागते. या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही विचार करता येतील का? रंगणेकर साहेब, मला सांगू द्या. हा. मला गोवा 1968 पासून माहिती आहे आणि मी 6 वर्ष गोव्यात होतो आणि गेले 52 वर्ष मी गोव्याशी संबंधित आहे. आपण जेव्हा आणि आय एम ऍक्च्युली बिझनेस मॅनेजर ऑफ ए मल्टीनॅशनल कंपनी. मी जेव्हा एखादी गोष्ट ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघतो त्यामध्ये मला 3 सेगमेंट दिसतात. एक, माझे गोव्यामध्ये ज्या मुली आहेत किंवा ह्या स्टुडंट्स आहेत त्यांचं एम्पॉवरमेंट करणे आणि मुलांना मार्केटिंगला फ्रंटला आणणे. बरोबर. त्यासाठी तुम्ही 3 विभाग जर केलेत, लार्ज होल्डिंग, मिडल स्केल होल्डिंग आणि लो होल्डिंग, तर लो होल्डिंगला तुम्ही डेअरीमध्ये गुंतवा, त्यांना दुसरं शेतीच्या भानगडीत पडू देऊ नका. डेअरीमध्ये गुंतवा आणि त्यांचा जॉब किंवा त्यांना हाताला काम द्या. ठीक आहे. नंबर 2 जर लॅडर आहे जो 5 हेक्टर वाले आहेत तर त्यांना व्हेजिटेबल आणि फार्मिंग हे करू द्या. आणि मोठे भाटकार जे आहेत त्या भाटकारांना मोठा विषय आहे की त्यांचा मार्केटिंगला व्हॅल्यू कसं मिळेल, तर तिथे प्रोडक्टिव्हिटी वाढवा आणि मार्केट सेगमेंटेशन मध्ये FPO करा. आणि FPO ला शेवटी रॉ मटेरियल पाहिजे तो गोव्यातलाच, कारण तुम्ही आता स्वप्न आणू शकत नाहीत. आहे त्यामध्ये तुम्ही सुधारणा कसं करता हा फक्त त्यातला भाग आहे. आजचा वेबिनारचा जो विषय आहे तो जसं केळकर साहेबांनी सांगितलं की 60% तरुण मुलं आहेत, मुलं आणि मुली, त्यांची पोटेन्शियल घ्या आणि त्यांना काय पाहिजे, त्यांना 2 गोष्टी पाहिजे.
जेवण आणि पैसे पण त्या गोव्यात पैसे मिळत नाहीत आणि ते तर मिळवायचे असे लोक करायला पाहिजे. आणि उद्योग जर करायचा असेल तर तिथे रॉ मटेरियल लोकल तर मिळायला पाहिजे, नाहीतर बाहेरून तर आणायला पाहिजे. आणि हे तुम्ही एफपीओच्या मार्फत करू शकाल. म्हणून मी केळकर साहेबांना हे सांगितलं की वरचे जे भाटकार लोक आहेत त्यांचे इस्टेट तयार करा, मधली फळी आहे त्यांचं दोन्ही हॉर्टिकल्चर आणि व्हेजिटेबल मध्ये घ्या, आणि खालचे जे लोक आहेत त्यांना डेअरीमध्ये होऊ द्या आणि त्यांना लेबर म्हणजे वर्कफोर्स म्हणून वापर करा, असं माझं सजेशन आहे. डेअरी हा एक दुसरा मोठा झाला, बरोबर आहे, त्याच्यावर आम्ही काम करतो आहोत बरंच. नाही, हे करत असताना सरसकट विचार करून चालणार नाही, कारण स्मॉल होल्डिंग्स मध्ये काही जागांमध्ये पाण्याची उपलब्धताच नाहीये किंवा खाजण एरिया जी आहे ही पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये ओसाड असते. त्यामुळे त्या लोकॅलिटी वाईज त्याचा विचार करून ठरवावा लागेल. म्हणूनच मी म्हणतो की एखाद्या याचा पूर्ण अभ्यास करून त्या ग्रुपनं त्याचा एकत्र येऊन विचार करून त्यांनी निर्णय घेणं आवश्यक आहे. पण आज सगळ्यात माधव केळकर साहेब, आपण जे आज बुजुर्ग लोक बसलेले आहोत त्या बुजुर्ग लोकांनी त्यातून सोल्युशन द्यायला पाहिजे. कारण आजकालचा जमाना ऍडवाइसचा संपलेला आहे. तुम्ही जर सोल्युशन दिलं नाही तर शेतकरी आपल्याकडे बघणार नाहीत. आणि आज आपल्याला हा ऍग्रिकल्चर स्कूलमधनं घेण्याचा कार्यक्रम एकच आहे की जे बाहेर पडणारी जे मुलं आहेत त्यांच्या हाताला काम द्यायला पाहिजे. काम आणि दाम ह्या दोन गोष्टी आपण ह्या वेबिनार मार्फत जर करू शकलो तर नक्कीच मला वाटतं आजच्या वेबिनारची सुरुवात चांगली झालेली आहे. आता ओव्हर टू श्रीराम जांभळे. आता ही जी चर्चा झाली, हॅलो, एक मिनिट श्रीरंग, एक मिनिट. एक गोष्ट मी सांगू इच्छितो प्रकाशराव, या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की काल जे नवीन शिक्षण धोरण डिक्लेअर झालेलं आहे त्यामध्ये ऍग्रिकल्चर हा विषय प्रोफेशनल मध्ये इन्कॉर्पोरेट करण्यात आलेला आहे. म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल तशा प्रकारचा हा ऍग्रिकल्चर हाही विषय आता प्रोफेशनल मधून गणला जाणार आहे आणि येणार आहे. ऍग्रिकल्चरला शिक्षण देण्याकरता जाणार त्यांना एक प्रोफेशनल म्हणून बाहेर पडता येईल, ही चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. श्रीरंग, नमस्कार. आता जी चर्चा झाली त्याच्यामधून फार चांगल्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. आम्ही जेव्हा ऑन द जॉब ट्रेनिंग किंवा वेगवेगळे इंटर्नशिपचे कार्यक्रम करतो कॉलेजमधून, तेव्हा काही गोष्टी लक्षात येतात. दरवर्षी आम्ही कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू घेतो, त्यावेळी काही गोष्टी लक्षात येतात. त्यातल्या एक दोन गोष्टी फक्त शेअर करतो. आम्हाला एकदा आत्माच्या माध्यमातून, ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सीच्या माध्यमातून एका ब्लॉक मधनं रिक्वायरमेंट आली होती की त्या ब्लॉक मध्ये कॅशू रूट अँड स्टॅम बोरर मॅनेजमेंटसाठी, या पेस्ट मॅनेजमेंटसाठी त्यांना लोक पाहिजे. तर हा एक बघितला तर फार लहान सेक्टर आहे पण फार एम्प्लॉयमेंट जनरेटिंग सेक्टर. म्हणजे समजा तरुणांनी या गोष्टीतल्या जर काही विषय शिकून घेतले, आता उदाहरणार्थ आता पाऊस चालू आहे, पावसामध्ये सुपारीवरती रोग येतो, सुपारीच्या फार मोठ्या बागा आहेत आणि या सुपारीच्या बागांमध्ये आता माणसं मिळत नाहीत औषध फवारणीसाठी. तर हे सुद्धा पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट हे फार मोठं सेक्टर आहे की ज्यामध्ये तरुण स्वतःची मशिनरी आणि स्वतःचं स्किल घेऊन सगळं उतरू शकतात. त्यांना नक्की ऑपॉर्च्युनिटीज आहे. दुसरी एक गोष्ट अशी लक्षात येते की गोव्यामध्ये इरिगेशन सिस्टीम्स, आता स्प्रिंकलर, ड्रीप इरिगेशन सिस्टीम खूप मोठ्या प्रमाणावर बसवल्या जातात, पण त्या बसवण्यासाठी स्किल ओरिएंटेड युथ आपल्याकडे नाही आहेत. स्किल ओरिएंटेड ह्युमन रिसोर्स आपल्याकडे नाही. आपल्याकडे गोव्यामध्ये रजिस्टर झालेले डीलर्स आहेत, पण ते डीलर स्वतःच्या सर्व्हिसेस जेव्हा फार्मर पर्यंत पोहोचवतात तेव्हा गोव्यातला माणूस मिळत नाही. त्यामुळं या विषयामध्ये सुद्धा गोव्यातले तरुण शिक्षण घेऊन इरिगेशन सिस्टीम प्लॅनिंग, डिझायनिंग आणि इन्स्टॉलेशन हे सगळं करू शकतात, रिपेअर्स देऊ शकतात, सर्व्हिसेस देऊ शकतात. तर हा एक मोठा विषय या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मध्ये नक्की येतो. दुसरी गोष्ट, आता बऱ्याचशा नवीन गोष्टी आता येत आहेत. ऍग्रो इको टुरिझम सारखा विषय येतो. आता ऍग्रो इको टुरिझम मध्ये आमचेच 3 विद्यार्थी कामाला आहेत. आता हे विद्यार्थी कामाला आहेत ते झालंच, पण ते स्वतःच जसं एफपीओ आहे तसाच एखादा कोऑपरेटिव्ह मॉडेल गोव्यामध्ये उभा राहू शकतो आणि त्या मॉडेल मधनं इको टुरिझम किंवा ऍग्रो इको टुरिझम मधनं एम्प्लॉयमेंट जनरेशन हे युवकांसाठी होऊ शकतं.
युवक हे नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करण्यामध्ये जास्त पुढे राहतात. त्यामुळे ती टेक्नॉलॉजी जर आत्मसात त्यांनी केली, आता ई माध्यम आहेत, इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत, त्यांचा जर त्यांनी वापर केला, वेगवेगळे डिझायनिंग आणि ऍडव्हर्टिजमेंटची वेगवेगळी माध्यम आहेत, त्याच्यामधनं त्यांनी जर स्वतःच्या व्यवसायाचं किंवा स्वतः जे काही निर्मिती करतात, जी काही सर्व्हिस देतात, त्याचं जर प्रमोशन ते जर करू शकले तर हे नक्की साध्य होऊ शकेल. नर्सरीमध्ये सुद्धा खूप मोठा स्कोप आहे. आमचे आता 4 विद्यार्थी हे स्वतःची नर्सरी घातलेली आहे त्यांनी. आता त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लांटिंग मटेरियल अवेलेबल नाहीये, पण ते दुसरीकडनं सुद्धा प्लांटिंग मटेरियल घेतात, स्वतःचं प्लांटिंग मटेरियल तयार करतात आणि विक्री करतात. तर अशा पद्धतीचं नर्सरी सेक्टर मध्ये सुद्धा, लँडस्केपिंग डिझायनिंग मध्ये सुद्धा, गार्डनिंग मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत. या ऑपॉर्च्युनिटीज लोकांमध्ये प्रसारित केल्या पाहिजेत, लक्षात आणून दिल्या पाहिजेत, तर त्याच्यातनं नक्कीच फायदा होऊ शकेल. आणि मला वाटतं आजच्या वेबिनारचं हे मोठं एक यश राहू शकतं. हा वेबिनार आयोजित करण्यामध्ये kisan.net ग्रुपनं, टीमनं आम्हाला जे सहकार्य केलं, सगळ्या गोवेकरांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी त्यांनी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर ज्यांनी सगळ्यात सुरुवातीला संपर्क केला, उद्यानश्री प्रकाश कुलकर्णी, त्यांचाही आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर निरंजन देशपांडे, ज्यांनी हा प्रोग्राम को होस्ट करण्यासाठी खूप मदत केली, त्या प्राची देवळे, प्रिया, निरी मेनन यांचे आम्ही आभारी आहोत. आणि जे सगळे या ठिकाणी उपलब्ध राहिले हा सगळा वेबिनार ऐकण्यासाठी, त्यांचे तर आभार आहेतच, पण ज्यांनी हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचवला, त्यांची मोठी कारकीर्द ही डायरेक्टरेट ऑफ ऍग्रीकल्चर मध्ये, हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन मध्ये राहिलेली आहे. त्यांना या सगळ्या गोव्याचं चित्र माहिती आहे, त्यामुळे त्यांनी जो विषय आपल्या सगळ्यांसमोर मांडलेला आहे तो विषय आपण नक्की पुढे घेऊन जाऊ, युवकांनी तो पुढे घेऊन जावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. श्री माधव केळकर यांचेही आम्ही आभार मानतो. आणि मांगिरीश पै रायकर जे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांचे आभार नाही मानणार, पण त्यांनी हा सगळा विषय युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्यानश्री प्रकाश कुलकर्णी आणि किसान नेटची सगळी टीम यांच्या बरोबर जो एक संलग्न हा विषय केला, त्यासाठी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. आणि एक विशेष म्हणजे या अशाच प्रकारचे वेबिनार याच्या पुढेही होणार आहेत, आणि किसान नेट टीमच्या माध्यमातून RCPR स्कूल ऑफ ऍग्रीकल्चर आता याच्या पुढच्या काळामध्ये व्हेजिटेबल प्रोडक्शन मध्ये न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, हॉर्टिकल्चर प्रोडक्शन मध्ये, फ्रूट कल्टिव्हेशन मध्ये न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, अशा पद्धतीचे आणि त्याच्याच बरोबर अन्य गोव्यातले काही एक्सपर्टाईज लोकांसमोर आणण्यासाठी गोव्यातलेच एक्सपर्ट घेऊन सगळ्यांसमोर विषय आणण्यात येतील. त्यामुळे सगळ्यांनी या विषयासाठी अशा वेबिनार मध्ये संबंधित विषयांसाठी सहभागी व्हावं आणि त्याचबरोबर अन्य लोकांना प्रोत्साहित करावं सहभागी होण्यासाठी. आपण ही एक ज्ञानाची गंगा आहे, ती आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू. सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांच्या माहितीसाठी एक एवढंच सांगून ठेवतो की हा कार्यक्रम आपल्याला फेसबुक वरती नंतर उपलब्ध आहे, तर जेव्हा तो परत एकदा बघायची इच्छा झाली तर तिथे बघता येईल. किसानच्या फेसबुक पानावरती आहे. आणि सगळ्यांक देव बरं करो. सगळ्यांना देव बरं करो. देव बरं धन्यवाद करो. सगळ्यांना अच्छा